आज आपण परफेक्ट विकतच्या सारखी अंडा भुर्जी घरच्या घरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। अगदी परफेक्ट त्याच चवीची ही अंडा भुर्जी तयार करणं खूप सोपं आहे। साधी सोपी पद्धत वापरलेली आहे, परंतु अवघ्या 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी ही अंडा भुर्जी परफेक्ट विकतच्या सारखी चवीला तयार होते। रेसिपी आजची देखील नेहमीप्रमाणे परिपूर्ण आणि खूप साऱ्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि त्याचबरोबर दररोज दुपारी येणाऱ्या 12 वाजता खूप साऱ्या भरपूर टिप्स आहेत मी रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असते। अगदी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतात। आणि या सर्व रेसिपीज तुम्हाला जर माझ्या चॅनलवर अगदी डिटेलमध्ये पाहायच्या असतील तर त्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे। सबस्क्राईब करण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केलं की प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट बनवून तयार होणारी अंडा भुर्जी तयार करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी 5 गावरान अंडे घेतलेली आहे। त्यानंतर यासाठी आपण कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ, वाटाणा घेतलेला आहे, हिरवी मिरची कापून, जिरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर 5 गावरान अंडी घेतलेली। आता या ठिकाणी वाटाणा वापरलेला जो आहे ना तो पूर्णपणे वापरणं ऑप्शनल आहे, त्यामुळे या ठिकाणी वाटाणा तुम्हाला यूज करायचा नसला तरीही चालणार आहे। त्यानंतर आपण जी ही 5 अंडी घेतलेली आहे ती फोडून एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे अंड व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये मीठ जे आहे ना ते व्यवस्थित असं मिक्स केलं जातं। त्याचबरोबर तयार होणारी जी भुर्जी आहे ना ती एकसारखी तयार होते। यासाठी आपल्याला यामधील जो पिवळा भाग आहे आणि व्हाईट भाग आहे तो सर्व व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी छान असं परफेक्ट आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण अंडा भुर्जी करणार आहोत। अंडा भुर्जी करण्यासाठी शक्यतो पॅनचाच वापर करा। त्यानंतर पॅनमध्ये आपण तेल तापण्यासाठी ठेवल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे। जिरं छान असं फुलल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। त्यातील काही कोथिंबीर मी शिल्लक ठेवलेली आहे, जी आपण नंतर सर्वात शेवटी यूज करणार आहोत। आता या ठिकाणी जिरं आणि कोथिंबीर हलकीशी तळून झालेली आहे। आता यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले होते, ते कांदे या ठिकाणी टाकलेले। आता या ठिकाणी कांद्याचं प्रमाण तुम्ही हवं तर आणखीन थोडंसं घेतलं तरीही चालणार आहे। हे पहा, तुमच्या आवडीप्रमाणे कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। त्यानंतर कांदा व्यवस्थित परतवले जावा, पटकन लाल व्हावा यासाठी आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हा कांदा आपण मध्यम आचेवर व्यवस्थित असा लालसर रंगावर तळून घेणार आहोत। आता या ठिकाणी कांदा आणि हिरव्या मिरच्या तळण्यासाठी जवळपास सारखाच वेळ लागतो, त्यामुळे कांदा टाकल्यानंतर लगेचच आपण यामध्ये हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहे। कांदा आणि हिरव्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये एकसारख्या हलवत व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदा आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी तेलामध्ये तळून तयार होते। आता या ठिकाणी अंडा भुर्जी करण्यासाठी थोडंसं तेल हे जास्त वापरा। हे पहा, कांदा हलकासा लालसर रंगावर तळून झालेला आहे। या स्टेजला लगेचच आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो देखील स्वच्छ धुवून घेतलेला होता, त्यानंतर तो चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर टोमॅटो घेताना शक्यतो पिकलेलाच घ्या, त्यामुळे अंडा भुर्जी ही चवीला खूप छान अशी लागते। आता राहिलेला जो 30 ते 40% कांदा आहे तो कांदा परतवेपर्यंत टोमॅटो देखील छान असा सॉफ्ट होतो। त्याचबरोबर या ठिकाणी मी वाटाणा वापरले। आता वाटाणा तुम्ही जी विकतची अंडा भुर्जी खाता त्यामध्ये वाटाण्याचा यूज केलेला नसतो, परंतु काही पदार्थ असे असतात ना की त्यामध्ये जे साहित्य असतं ते आपण आपल्या आवडीप्रमाणे देखील यूज करू शकतो। त्यामुळे या ठिकाणी मी अंडा भुर्जीमध्ये वाटाणा देखील टाकलेला आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तो तुम्ही स्किप केला तरीही चालणार आहे। आता या ठिकाणी झाकण ठेवून हलकीशी आपण 2 मिनिटं वाफ काढली। या ठिकाणी झाकण ठेवल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मंद केलेला होता आणि मंद आचेवर आपण ही वाफ काढलेली आहे। टोमॅटो छान असं सॉफ्ट झालेला आहे, वाटाणा देखील छान असं सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण जे मिक्स केलेले अंडे आहे ते टाकणार आहोत। आता या ठिकाणी तुम्ही जर एकाच वेळेस अंडे यामध्ये टाकले तर ही भुर्जी तुम्हाला बारीक करण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल, परंतु अशा पद्धतीने थोड्या क्वांटिटीमध्ये जेव्हा तुम्ही हे बॅटर यामध्ये टाकता ना त्यावेळेस ती अंडा भुर्जी आपोआपच अगदी बारीक स्मॉल पीसेसमध्ये बनवून तयार होते। त्यामुळे अशा पद्धतीने थोड्या क्वांटिटीमध्ये टाकत आहे। आणि या स्टेजला मी गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे। मध्यम आचेवर ही
अंडा भुर्जी मी तयार करून घेत आहे। हे पहा, अशा पद्धतीने सर्व राहिलेलं मी यामध्ये टाकलेलं। आता आपण हे मिक्स करत असतानाच मिठाचा वापर केलेला आहे। हे पहा, अगदी मध्यम आचेवर एकसारखी हलवत आपल्याला ही अंडा भुर्जी या ठिकाणी तयार करायची। आता सपाट जेव्हा आपण पॅन घेतो ना, त्यावेळेस अशा पद्धतीने मिक्स करणं किंवा ती परतवणं खूप सोपं असं जातं। त्यामुळे अंडा भुर्जी करताना शक्यतो तवा वापरा किंवा अशा पद्धतीचा एखादा पॅन असेल तर तो पॅन यूज करा। हे पहा, अशा पद्धतीने अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये ही अंडा भुर्जी आपली या ठिकाणी बनवून तयार होते। जास्त वेळ लागत नाही। मध्यम ते मोठ्या आचेवर ही अंडा भुर्जी पटकन अशी परतवून तयार होते। हे पहा, ती तळाला करपू शकते, त्यासाठी तुम्हाला ती एकसारखी हलवतच राहायची आहे आणि जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पटपट अशी ती तुम्हाला हलवायची आहे। अगदी 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। अंडा भुर्जी या ठिकाणी बनवून तयार होत आलेली आहे। सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि अंडा भुर्जी चवीला खूप छान अशी तयार झालेली असणार आहे, कारण दिसायला देखील तेवढीच छान अशी दिसत आहे। अगदी एवढी अंडा भुर्जी करण्यासाठी आपल्याला साधारणतः 8 ते 10 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे आणि 5 अंड्यांची या ठिकाणी अंडा भुर्जी आपण बनवून तयार केलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि दररोज दुपारी येणाऱ्या खूप सारे अशाच भरपूर टिप्स रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो। पूर्ण महिनाभर तुम्हाला सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत माझ्या दररोज दुपारी अशा रेसिपीज पाहायला मिळतात। त्यामुळे रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या। त्याचबरोबर तुम्हाला अंडा भुर्जीमध्ये आणखीन कोणतं साहित्य या व्यतिरिक्त त्यामध्ये यूज करायला आवडतं हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। हे पहा, आणि ही रेसिपी पाहून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, जेणेकरून मी तुमचे धन्यवाद व्यक्त करू शकेल। हे पहा, अगदी छान अशी अंडा भुर्जी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। गरमागरम ही अंडा भुर्जी आपण एका डिशमध्ये सर्व करूया। अगदी छान अशी ही अंडा भुर्जी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। परफेक्ट अशी दिसत आहे, रंग छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो त्याचबरोबर वाटाणा आपण यूज केल्यामुळे दिसायला देखील खूप छान अशी दिसत आहे। अशा पद्धतीची अंडा भुर्जी तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा। आणि आता हिवाळ्याचे दिवस आहे, अंडे खाणं हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे तुम्ही ही अंडा भुर्जीची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। अगदी छान अशी तयार झाली आहे। एक व्यक्तीसाठी पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये ही अंडा भुर्जी या ठिकाणी बनवून तयार झाली। प्रत्येक रेसिपीमध्ये मी अशाच पद्धतीने साहित्य प्रमाण अचूक सांगतेच, त्याचबरोबर तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होते हे देखील अगदी डिटेलमध्ये सांगत असते। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।